नमस्कार मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 1000 जीकेचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहेत. व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे बघा. प्रश्नामध्ये काहीच कंजूसी केलेली नाही. शेवटपर्यंत बघा, असाच आवाज आहे पहा. तुम्हाला तुमचं या ठिकाणी कर्तव्य निभावायचं आहे पहा. आपल्याला आई-बापाचा चेहरा समोर ठेवून व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो. कुठलाही टाईमपास करायचा नाही बघा. सगळी चॅटिंग वगैरे सोडून द्यायची आहे. WhatsApp सोडून द्यायचं आहे बघा. Instagram सोडून द्यायचं आहे. लगेच सगळं म्यूट करायचं आणि लगेच आपल्याला अभ्यासाला बसायचं पहा. हे 1000 प्रश्न आपले तोंडीपाठ असणं खूप गरजेचं आहे पहा. कोणतंही एक्झाम घ्या, याच्यामध्ये तुम्हाला हेच प्रश्न पाहायला भेटणार आहेत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पहा. प्रश्नामध्ये मी कोणतीच कंजूसी केलेली नाही. एक ना एक प्रश्न बघा मोठ्या आवाजामध्ये शिकवलेला आहे पहा. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता शपथ घ्या आणि लगेच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा मित्रांनो. हा व्हिडिओ बघितला मित्रांनो, तर तुम्हाला जीकेमध्ये बरीचशी अडचण तुमची दूर होईल. लवकरात लवकर जायचं आहे आणि जे सांगायचं ते सुरुवातीला सांगून टाकतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि व्हिडिओला नक्कीच दाबा की लाईक करा मित्रांनो. या ठिकाणी पहा 1000 प्रश्न आहेत, तर फक्त 1000च लाईक मित्रांनो या ठिकाणी मी मागत आहे. लाईक केल्यावर कळतं मित्रांनो माझी मेहनत 100% काम करते आणि चॅनल खूप आपलं छोटं आहे आणि YouTube खूप मोठं आहे मित्रांनो. त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटणार. तर चला, तर 1757 मध्ये बघा प्लासीचं युद्ध झालं होतं. नेक्स्ट बघा, आत्मीय सभेची स्थापना कुणी केली होती? तर राजा राममोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, वेदांकडे परत चला असा उपदेश कुणी दिला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनीच हा दिलेला आहे पहा. पंडिता रमाबाई शारदा सदनची स्थापना कधी केली होती? तर मित्रांनो 11 मार्च 1889ला रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली होती पहा. प्रश्न क्रमांक 6 आहे, कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार संघटनेचे जनक म्हणून संबोधले जातं. डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कुणी केलेली आहे? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केली आहे. विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचं आहे? तर गोपाळबुवा वलंकर यांचं मित्रांनो विटाळ विध्वंस हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कोणत्या ठिकाणी केली? तर येवला या ठिकाणी मित्रांनो केलेली आहे. कुठं? येवला या ठिकाणी. इसवी सन 1920मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली आहे? तर मानवेंद्र रॉय यांनी मित्रांनो इसवी सन 1920मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना केली आहे. भारतामध्ये पहिला फॅक्टरी कायदा किंवा फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर झाला होता? तर 1881मध्ये मित्रांनो हा जाहीर झाला होता. कधी? 1881मध्ये. इंग्रजाच्या कोणत्या कायद्याविरोधात सरदार पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केला होता? तर सेटलमेंट ॲक्ट याचं करेक्ट आन्सर आहे पहा. भारतामधून शिक्षणासाठी परदेशात जाणारी पहिली महिला कोण आहे? तर अन्नपूर्णा. लोकहितवादी म्हणून कोणत्या समाज सुधारकाला ओळखलं जातं? तर गोपाळ हरी देशमुख याचं बरोबर उत्तर आहे पहा. मूकनायक हे पक्षी कोणी सुरू केलं आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं होतं. गांधी आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला? तर 5 मार्च 1931ला हा करार झालेला आहे. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या शहरामध्ये करण्यात आली होती? तर ढाका शहरामध्ये मित्रांनो करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा. सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधलं? तर रवींद्रनाथ टागोर यांनी संबोधलेलं आहे. महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव काय आहे? तर मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचं पूर्ण नाव आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षरवृत्ती आहेत? ते 181 अक्षरवृत्ती आहेत. भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर बघा 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रामधील पहिल्या अणुभट्टीचं नाव काय होतं? तर अप्सरा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर मित्रांनो कोयना हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली हा सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर मित्रांनो जगातील सर्वात मोठा महासागर आहे. इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर नाईल नदीची देणगी म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. जगामधील सर्वात मोठं बेट कोणतं आहे? तर मित्रांनो ग्रीनलँड हे सर्वात मोठं बेट आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान राज्यामध्ये हे आहे. अस्तंबा डोंगर हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये मित्रांनो अस्तंबा डोंगर आहे. खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर पठार स्थित आहे.
दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर 86% भाग या ठिकाणी दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. कुंभर्ली घाट हा कोणत्या 2 शहरादरम्यान जोडतो? तर मित्रांनो सातारा आणि रत्नागिरी. फ्रेंडशिप गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, भिलाई शहरामध्ये काय पहा, फ्रेंडशिप गार्डन आहे. सूर्यमालेमधील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर शुक्र हा मित्रांनो सर्वाधिक तेजस्वी ग्रह आहे. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्याला काय म्हटलं जातं? तर भूकंप नाभी असं म्हटलं जातं. काय? भूकंप नाभी. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रांनो समुद्रकिनारा लाभला आहे. उजनी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे मित्रांनो? तर मित्रांनो हे भीमा नदीवरती उजनी धरण बांधण्यात आलेलं आहे. कोणत्या? भीमा नदीवरती. पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये पारस आपल्याला पाहायला मिळतं. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर चामडे उत्पादनाशी संदर्भामध्ये तपकिरी क्रांती आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती या ठिकाणी आपलं उत्तर आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली होती? तर 9 डिसेंबर 1946ला बघा पहिली बैठक झाली होती. भाषिक तत्वावर निर्माण झालेलं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर आंध्र प्रदेश मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कोणतं आहे? आंध्र प्रदेश. बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर नीलम संजीव रेड्डी हे याचं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे. भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? तर महान्यायवादी असतो. मतदाराचं वय 21 वरून कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 18 वर्ष करण्यात आलं आहे? तर मित्रांनो 61वी घटना दुरुस्ती. राष्ट्रीय मतदार दिवस हा कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर हे बघा राष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात. संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झालं आहे? तर 14 ऑगस्ट 1947ला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करतात? तर महाधिवक्ता आमंत्रित करतात. शून्य प्रहरची सुरुवात कधी झाली? तर 14 मे 1966ला या ठिकाणी याचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 आहे. भारतीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो 6 वर्षांचा असतो. लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? तर अनयसयम अय्यंगार हे होते पहा. प्रश्न क्रमांक 55 आहे. समवर्ती सूचीमध्ये किती विषय आहेत? तर 52 विषय आहेत. घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झालेली आहे? तर कॅबिनेट मिशन. भारतीय अखिल सेवा निर्माण करण्याचा अधिकार कुणाला आहे? मित्रांनो राज्यसभेला याचा अधिकार आहे. घटनेमधील कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? तर कलम 18. मित्रांनो लक्षात ठेवा, कलम 18. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो सर्वपल्ली राधाकृष्ण हे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष होते. तर मित्रांनो आता आपल्या सगळ्याला माहिती आहे एवढं सगळं शिकवणं बघा यूट्यूबला काही शक्य नाही पहा. याचसाठी मित्रांनो आपण काय केलेलं आहे, ज्या काही नोट्स आहेत आपल्या यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत पहा. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण हे सगळे विषय फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत मित्रांनो. स्क्रीनवर बघू शकता किती विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि बरेच जण बघा या ठिकाणी आपले नोट्स घेत आहेत पहा. अतिशय महत्त्वाचे नोट्स असणार आहेत. यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे 82 75 55 82 83 या नंबरला बघा 149 रुपये फोनपे किंवा गुगल पे पाठवायचे आहेत आणि लगेच त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करायचा किंवा हा जो काही QR कोड दिसतोय हा सुद्धा स्कॅन करून 149 रुपये सेंड करू शकता. 149 रुपये काहीच नाहीत मित्रांनो. या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणार आहे, बरोबर आहे की नाही? त्यासाठी आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आता पहिल्यासारखं या ठिकाणी कॉम्पिटिशन राहिलेलं नाही बघा. खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. मुंडकेतोड कॉम्पिटिशन झालेलं आहे पहा. आपल्याला दुसऱ्याला मागं टाकावं लागत आहे तेव्हाच आपल्याला ती जागा बघा जागा भरपूर कमी असतात, बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. अभ्यास तर आपण सर्वच करतो, परंतु योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा, बरोबर आहे की नाही? त्यामुळे लवकरात लवकर बघा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा असेल फक्त 149 रुपयामध्ये आपल्याला ह्या सगळ्या जनरल नॉलेज आणि सगळ्या नोट्स मिळणार आहेत मित्रांनो. लवकर आपल्याला ह्या नोट्स घ्यायच्या आहेत पहा. ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहे आणि मित्रांनो पहा आपले 149 रुपये कुठं पण खर्च होऊन जातात आणि योग्य ठिकाणी जर आपण लावले तर 100% याचा फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो ऑफरचा फायदा घ्या आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे बघा. लगेच फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करा आणि लगेच तुम्हाला मी नोट्स पाठवून देईल. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टामध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला? तर मित्रांनो 8व्या परिशिष्टानुसार लक्षात ठेवायचं आपल्याला 8वं परिशिष्ट.
स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लॉर्ड रिपनला या ठिकाणी ओळखले जाते. कोणत्या वर्षी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे? ते 1952 याचं बरोबर उत्तर आहे. ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत कोणती आहे? तर देवगाव ही ग्रामपंचायत आहे. सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत कोणती आहे? तर अकलूज आहे. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत? तर 34. पंचायत राज दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर मित्रांनो 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. तलाठी हे पद सर्वप्रथम कोणी निर्माण केलं? तर शाहू महाराजांनी बघा या ठिकाणी निर्माण केलं आहे. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतामध्ये पहिली जनगणना पार पडली आहे? तर मित्रांनो लॉर्ड मेयो. पंचायत राज व्यवस्थेमधील शिखर संस्था कोणती? तर जिल्हा परिषदेचं उत्तर आहे. नक्कीच एक लाईक करा बघा. लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. तुम्हाला फक्त तुमचा अंगठा लाईकच्या बटनावर टच करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायचे. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी चॅनल खूप छोटं आहे आपलं आणि अतिशय महत्त्वाची माहिती आपण यावर टाकत असतो. चॅनल हरवलं का पुन्हा तुम्हाला सापडणार नाही आणि तुमचे मार्क बघा या ठिकाणी 100% कमी होतील, कारण की आपण महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी घेत असतो. चला प्रश्न क्रमांक 70 आहे. महापौर या शब्दाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सावरकर याचं मित्रांनो बरोबर उत्तर आहे. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? मित्रांनो राजस्थान आहे. 1772 मध्ये जिल्हा अधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली आहे? तर वॉरेन हेस्टिंग्जने मित्रांनो याची निर्मिती केलेली आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 73 आहे. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? तर लखपत जैन. मित्रांनो लक्षात ठेवा, लखपत जैन समितीने या ठिकाणी केलेली आहे. भारतामधील सर्वात पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? तर मद्रास. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली? तर वसंतराव नाईक. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? तर मित्रांनो 74वी घटना दुरुस्ती आहे. कितवी? 74वी. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समिती आहेत? तर मित्रांनो जिल्हा परिषदेचे एकूण किती? 10 समिती आहेत. पहिले ग्राम न्यायालय कुठे सुरू करण्यात आलं? तर उरुळी कांचन या ठिकाणी पहिलं ग्राम न्यायालय सुरू करण्यात आलं. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारं महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे? तर मित्रांनो महाराष्ट्र हे कितवं आहे पहा? 9वे राज्य आहे. पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर गट विकास अधिकारी हे असतात पहा. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. भारतीय रुपयाचे पहिल्यांदा अवमूल्यन कधी करण्यात आलं? तर 1949 मध्ये मित्रांनो हे करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 83 आहे. भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कोणत्या वर्षी झाला? तर 1995 मध्ये मित्रांनो हे झालं. कधी? 1995 मध्ये. शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे पहा. कोणत्या मूल्यांकनाचा एकाकास कागदी सोने असे म्हणतात? तर बघा GSDR. लक्षात ठेवा मित्रांनो GSDR. 15वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर NK सिंग हे आहेत. कोण आहेत पहा? NK सिंग. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर 1980. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली आहे? तर मिश्र प्रकारची या ठिकाणी अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. प्रश्न क्रमांक 90 आहे. प्लॅनिंग अँड पुअर हा ग्रंथ कोणाचा आहे बघा? तर डॉक्टर BS मिन्हास यांचा आहे. विजेच्या दिव्यामध्ये कोणता धातू वापरतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा, टंगस्टन हा धातू या ठिकाणी वापरला जातो. शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य कोणाकडून केलं जातं? लहान मेंदू. मूळदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर D जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मानवी शरीरामध्ये जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत? 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत पहा. लिंबूवर्गीय फळामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? लिंबूवर्गीय फळामध्ये मित्रांनो व्हिटॅमिन C असतं. लक्षात ठेवा, म्हणजे जीवनसत्व क असतं. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असतं? 746 वॅट असतं. प्रश्न क्रमांक 97 आहे. तंबाखूमध्ये कोणता घातक पदार्थ आहे? तर निकोटीन हा मित्रांनो याच्यामध्ये घातक पदार्थ आहे. रक्ताभिसरण संबंधित संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे? तर विल्यम हार्वे. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर इरिस याचं उत्तर आहे मित्रांनो.
सर्वात मोठं हृदय कोणत्या प्राण्याचं आहे? तर जिराफचं मित्रांनो सर्वात मोठं हृदय आहे. भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर होमी भाभा. नायसिन जीवनसत्वाचा अभाव कोणता आजार होतो? तर पेलाग्रा मित्रांनो नायसिन या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. हत्तीपाय रोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर वर्धा या ठिकाणी मित्रांनो हत्तीपाय रोग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. जागतिक आरोग्य दिन हा कधी साजरा केला जातो? लक्षात ठेवा मित्रांनो 7 एप्रिलला हा साजरा केला जातो. मानवाच्या पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? तर या ठिकाणी 23 जोड्या असतात. प्रश्न क्रमांक 106 आहे, मानवी शरीरामध्ये सर्वात लांब पेशी कोणती आहे मित्रांनो? तर चेतापेशी. ब जीवनसत्वाच्या समूहामध्ये किती जीवनसत्वाचा समावेश होतो? तर 8 जीवनसत्वाचा समावेश होतो. बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात? तर गॅमा किरणांचा या ठिकाणी त्यांना कोंब येऊ नये म्हणून मारा करतात. पहा, राष्ट्रीय एड्स संशोधन मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. जगप्रसिद्ध सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर आईन्स्टाईनने मांडला. पहा, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुखाला काय म्हणून ओळखले जाते? तर ग्रामसेवक म्हणून ओळखले जाते. पहा, प्रश्न क्रमांक 112 आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? तर पुरंदर किल्ल्यावर झाला. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 368. मित्रांनो किती? पहा, कलम 368. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या किती पद्धती आहेत? तर 3 पद्धती याचं करेक्ट आन्सर आहे. पहा, प्रश्न क्रमांक 115 आहे, खंडवहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर अल्फ्रेड वेगनरने हा मांडलेला आहे. नाशिक मुंबई महामार्गावर कोणता घाट लागतो? तर लक्षात ठेवा कसारा किंवा थळघाट मित्रांनो नाशिक मुंबई महामार्गावर लागतो. पहा, वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलला ओळखले जाते? तर चार्ल्स मेटकापला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 118 आहे, रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे? तर मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो याची सीमा संलग्न आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते? तर आंबोली हे जे काही ठिकाणी याला मित्रांनो महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? तर 1789 मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांती झाली आहे. कोणत्या मराठी साहित्यिकाचं नाव एका ताऱ्याला देण्यात आलं आहे? तर विष्णू वामन शिरवाडकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पहा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे? तर आत्मवृत्तच नाव आहे. पहा, लक्षात ठेवायचं आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं आत्मचरित्राचं नाव आहे आत्मवृत्त. इटानगर शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? मित्रांनो ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 126 आहे, तोटा सहन करून वस्तू कमीत किमतीला विकण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं? तर अवपुंजन असं म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वॉशिंग्टन DC. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. पहा, वॉशिंग्टन DC. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबरला हा साजरा केला जातो. आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं? रॅमन मॅग्सेसे पुरस्काराला ओळखलं जातं. मानवी शरीरामध्ये किती खनिजे असतात? तर मानवी शरीरामध्ये 24 खनिजे असतात. पीतक्रांती कशाशी संबंधित आहे? तर तेलबियाशी संबंधित आहे. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होतं त्यांना फोटॉन असं म्हणतात. विजय दिवस कधी असतो मित्रांनो? तो 16 डिसेंबरला विजय दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 134 आहे, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? तर मुजरी या ठिकाणी मित्रांनो तुकडोजी महाराज यांचा गुरुकुज आश्रम आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. गाडगे महाराजांना खराट्याचा बादशाह असं कोणी म्हटलं आहे? तर प्र.के. अत्रे यांनी असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, सिल्व्हर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगामध्ये केला जातो? तर छायाचित्रणामध्ये याचा या ठिकाणी उपयोग केला जातो. कोणत्या पेशींना सैनिक पेशी असं म्हटलं जातं? तर पांढऱ्या पेशींना मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. हिंदुकुश पर्वतरांग कोणत्या देशात आहे? अफगाणिस्तानमध्ये आहे. सूर्यमालेमधील कोणत्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण सर्वाधिक आहे? तर बघा गुरुत्वाकर्षणावरून गुरु हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. रुपये हे नाणं सर्वप्रथम कुणी सुरू केलं? तर शेरशाह सुरी यांनी मित्रांनो हे चालू केलं.
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर रायगडमध्ये आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर गुरु ग्रंथ साहिब आहे. भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर पहा K2 गॉडविन ऑस्टिस हे आहे. महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण कोणतं आहे? गंगापूर नाशिक हे पहिलं मातीचं धरण आहे. राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अंजीर फळासाठी प्रसिद्ध आहे. 0 मैल स्थान कोणत्या शहरात आहे? तर नागपूरमध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं. पिशीचा शोध कुणी लावला? तर रॉबर्ट हुकने बघा पिशीचा शोध लावलेला आहे. भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? तर उलर हे सरोवर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या वायूला हसवणारा वायू असे म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईडला हसवणारा वायू असे म्हणतात. नेक्स्ट आहे बघा, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अशोक मेहता हे आहेत. भारतामध्ये किती वर्षांनी पशुगणना होते? तर मित्रांनो 5 वर्षांनी पशुगणना होते. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलं? महात्मा गांधी यांनी म्हटलेलं आहे. भारतातील सर्वात मोठं कंटेनर वाहतूक बंदर कोणतं आहे? तर JNPA हे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 155, कर्नाटक राज्यातील गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर शरावती नदीवरती मित्रांनो हा स्थित आहे. रक्तामधील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे? ते हे मलेरिया आजाराचं लक्षण आहे. पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू कोणता आहे? विश्वनाथ आनंद हा आहे. सुप्रसिद्ध लिंगराज मंदिर कोणत्या शहरात आहे? तर भुवनेश्वरमध्ये मित्रांनो हे आहे. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती आहे? तर बॉम्बे असोसिएशन आहे. क्रमांक 160 पहा, सूर्यास्तानंतर काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो याला प्रकाशातील वातावरण कारणीभूत असतं. तर मित्रांनो याचं उत्तर आहे अपवर्तन. दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते? तर लॅक्टोमीटरने मोजली जाते. कशाने? लॅक्टोमीटर. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये केली आहे? तर कलम 108 याचं योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा, कलम 108. प्रश्न क्रमांक 163 आहे, पुसदच्या जंगल सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? तर बापूजी वाणी यांनी केलं. पहा कोणत्या 2 ग्रहांना एकही उपग्रह नाहीये? तर बुध आणि शुक्र याचं योग्य उत्तर आहे. पहा वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के आहे? तर 20.94% मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. 2000 रुपये मूल्याच्या नोटेवर कोणतं चिन्ह आहे? पहा तर मंगळयान हे चिन्ह होतं. कोणत्या जीवनसत्वाला सूर्यप्रकाशाची जीवनसत्वे असे म्हणतात? तर व्हिटॅमिन डीला असं याचं योग्य उत्तर आहे. पहा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर DYCO असतात. पहा महाराष्ट्राचे भारताची एकूण लोकसंख्येशी असलेलं प्रमाण किती टक्के? तर 9.28% इतकं. आनंदवन हे कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली? यंग हिल्टन. भारतीय पोलीस प्रशिक्षण कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो हे तेलंगणा राज्यामध्ये आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? तर पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते. भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? परमवीर चक्र आहे. उस्ताद बिस्मिल्ला खां कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर शहनाई वाद्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर बघा, ओरस बुद्रुक हे कोणत्या जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण आहे? तर सिंधुदुर्ग याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या झाडाला प्लेम ट्री म्हणून ओळखले जाते? तर गुलमोहर याचं योग्य उत्तर आहे. हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं पन्ना हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असणारं पन्ना हे शहर आहे. ऑलिम्पिक खेळाची देवता कोणाला समजलं जातं? तर सझुला समजलं जातं. कोणाला? सझुला. मराठीतील पहिलं दैनिक वर्तमानपत्र कोणतं आहे? ज्ञानप्रकाश. पुस्तकाचे गाव म्हणून ओळखलं जाणारं भिलार हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कुठं? सातारा जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 183 हे पहा, रक्ताच्या कर्करोगाला काय म्हटलं जातं? ल्युकेमिया असं म्हटलं जातं. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? यवतमाळ जिल्ह्याला ओळखलं जातं. आधुनिक भगीरथ म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर कर्मवीर भाऊराव पाटीलला ओळखलं जातं. पहा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर पंचकोनी ताऱ्याचं चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 187 पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला? तर 20 मार्च 1927 बघा केलेला आहे.
प्रल्हाद केशवतर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो, केशव कुमार या टोपण नावाने ओळखले जाते. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? अनुताई वाघने लिहिला आहे. महाराष्ट्रामधील कोणते 2 जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत? नाशिक आणि सांगली हे 2 जिल्हे पहा. सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंचायत समितीचे उपसभापती. भारतामध्ये किती उच्च न्यायालय आहे? तर 25. अमोनियम क्लोराईड म्हणजेच काय? नवसागर. काय? अमोनियम क्लोराईड म्हणजे काय? नवसागर. पेसमेकर हे कोणत्या अवयवाचा विकार असलेल्या रुग्णांसाठी वापरले जाते? तर हृदयाचं योग्य उत्तर मित्रांनो. काय? हृदय. USB-चं विस्तारित रूप काय आहे? तर युनिव्हर्सल सिरियल बस याचं योग्य उत्तर आहे पहा. बटरफ्लाय ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर स्विमिंग या खेळाशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वाची तरतूद करण्यात आली आहे? तर भाग 4 मध्ये बघा याचं योग्य उत्तर आहे पहा. भाग 4. सध्या भारतामध्ये कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण असं म्हणतात? तर शुक्राला या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. राज्य राखीव पोलीस दल म्हणजे SRPFची स्थापना कधी झाली? तर 1948ला मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? तर पंतप्रधानी आहेत पहा. अजातशत्रूने पहिली बौद्ध धर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरवली होती? मित्रांनो याचं उत्तर आहे राजगृहमध्ये. भारतीय नेपोलियन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सम्राट समुद्रगुप्ताला ओळखले जाते. जगात सर्वात लांब पर्वतश्रेणी कोणती आहे? तर अँडीज पर्वत मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर उपराष्ट्रपतीकडे सादर करतात. भारताच्या राष्ट्रध्वजाची डिझाईन कोणी तयार केली आहे? तर पिंगली व्यंकय्याने तयार केली आहे. हिंदुस्थानची प्रशंसा करणारा पोपट म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आमिर खुसरोला या ठिकाणी ओळखले जाते पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो हे आपल्याला पाहायला भेटतं. रेल्वे मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर मित्रांनो 1853 मध्ये ही चालू झाली होती. होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशामध्ये सुरू झाली? तर आयर्लंडमध्ये चालू झाली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये किती प्रतिनिधी उपस्थित होते? तर 72 प्रतिनिधी उपस्थित होते पहा. प्रश्न क्रमांक 212 आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? मित्रांनो हे पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला? तर मिथिल आयसोसायनाइड हा वायू बाहेर पडलेला आहे. प्रश्न क्रमांक 214 आहे. ऑलिम्पिक स्पर्धा दर किती वर्षांनी भरवले जातात? तर दर 4 वर्षांनी भरवले जातात. नेक्स्ट बघा, शटिंग ऑन द टॉप हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? PV सिंधू यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 216 आहे बघा, चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो हे ओडिसा राज्यामध्ये आहे. हळदमधील पिवळा रंग कोणत्या द्रव्यामुळे येतो? तर कुरकुम या द्रव्यामुळे येतो बघा. नाही तर म्हणतात कुरकुरे, तर कुरकुम याने येतो पहा. इसवी सन 1854 मध्ये मुंबई येथे पहिली कापड गिरणी कोणी चालू केली होती? तर कावसजी दावर यांनी ही चालू केली होती. स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव काय आहे? तर बघा व्यंकटेश भगवानराव खेडगीरकर हे नाव आहे. नोकरशाहीची संकल्पना कोणी विकसित केली? तर मॅक्स वेबने विकसित केली आहे. ग्रह व तारे यांच्यामधील अंतर कोणत्या एककाने मोजले जाते? मित्रांनो लक्षात ठेवा, प्रकाश वर्ष. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मित्रांनो हा तामिळनाडू राज्याशी संबंधित आहे. मॅकमोहन ही सीमारेषा कोणत्या देशाला भारतापासून वेगळी करते? तर चीनला या ठिकाणी वेगळी करते. मुंबई येथे शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 1877 मध्ये मित्रांनो याची स्थापना झाली होती. डॉक्टर आंबेडकर यांनी कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता? तर बुद्ध अँड हिज धम्म हा प्रकाशित झाला होता. महाराष्ट्र धर्म हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? तर विनोबा भावे यांनी हे सुरू केलं होतं. भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना ओळखले जाते. भाकरा नांगल बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आधारित आहे? तर सतलज या नदीवरती आधारित आहे. हँगिंग गार्डन कोणत्या शहरामध्ये? मित्रांनो हे मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर छत्रपती संभाजीनगरला ओळखले जाते. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून येतात? तर उत्तर प्रदेशमधून मित्रांनो निवडून येतात. लोकपाल यंत्रणा सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये सुरू झाली? तर स्वीडन या देशामध्ये सुरू झाली होती. मानवाच्या छातीमध्ये एकूण किती बरगड्या असतात?
मित्रांनो या ठिकाणी 24 बारकाड्या आपल्याला पाहायला मिळतात. संगणकाची मेमरी कशामध्ये मोजली जाते? मित्रांनो ही बाईट्समध्ये मोजली जाते. पुण्यामधील आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूटला कोणत्या खेळाडूचं नाव देण्यात आलं आहे? तर नीरज चोप्रा यांचं नाव देण्यात आलं आहे. दंतक्षय रोखण्यासाठी कोणतं खनिजद्रव्य उपयोगी ठरतं? तर फ्लोरीन हे खनिजद्रव्य उपयोगी ठरतं पहा. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारीला. रात आंधळेपणा विशेष कोणत्या रंगाबाबत आढळून येतो? तर लाल आणि हिरवा याचं योग्य उत्तर आहे. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं? तर महात्मा गांधी यांनी हे सुरू केलेले पहा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजोळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी लिहिली? नेवासे या ठिकाणी लिहिली. मुस्लिम धर्मियांचं पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशामध्ये आहे? मित्रांनो तर सौदी अरेबिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा राज्यामध्ये आहे. जागतिक बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रातील दुधातोपाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? तर धुळे जिल्ह्याला ओळखले जाते. महाराष्ट्र एक्सप्रेस कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? तर कोल्हापूर गोंदिया याचं योग्य उत्तर आहे. माहितीचा अधिकार लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र हे बघा पहिलं राज्य आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारी व्यक्ती कोण आहे? वसंतराव नाईक. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. एकलहरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पहा. प्रसिद्ध हावडा ब्रिज कोणत्या शहरात आहे? तर कोलकात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट आहे पहा. साधना या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर साने गुरुजी होते. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे क्वार्टर असं म्हणतात? तर सोलापूरला मित्रांनो ज्वारीचा क्वार्टर असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 270 आहे. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो हा अकोला जिल्ह्यामध्ये आहे. भारतीय घटना समितीचे एकूण किती महिला सदस्य होत्या? तर 15 या ठिकाणी महिला सदस्य होत्या. प्रश्न क्रमांक 272 आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रेल्वे जाळे असणारा जिल्हा कोणता आहे? तर सोलापूर हा सर्वाधिक रेल्वे जाळे असणारा जिल्हा आहे. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. उत्तम सिंग यांनी कोणत्या अधिकाऱ्याची हत्या केली? तर ओडवायर. धूमकेतू ज्ञानदर्शन या नियतकालिकाचे संपादक कोण आहेत? तर भाऊ महाजन हे आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री असतात मित्रांनो. मुंबई प्रांतामध्ये मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? तर नाना शंकर सेठ यांनी सुरू केली. आवळ्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? तर या ठिकाणी पहा क जीवनसत्व असतं. कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागामध्ये होतो? तर यकृत या भागाला होतं पहा. धातूला ठोकून पात्रा तयार करणे बघा जो काही पातळ पात्रा आहे बघा तो तयार करण्यासाठी त्याला एक संज्ञा किंवा नाव आहे त्याला वर्धनीयता असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 218 आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं? भारतातील शहर आहे बघा ते जयपूर आणि जयपूर मित्रांनो राजस्थानची काय बघा राजधानी आहे. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स या संस्थेची स्थापना कोणी केली? लाला लजपत रायने केलेली पहा. राणीगंज दगडी कोळशाचे खाण कोणत्या राज्यामध्ये? पश्चिम बंगालमध्ये पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर आहे. कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो? तो राज्यसभा याचं योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाला भारताचा मॅग्ना कार्टा असे म्हटले जाते? तर 3ऱ्या भागाला याचं योग्य उत्तर आहे. म्हैसमाळ थंड हवेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला हे पाहावयास मिळतं. कोणत्या ग्रहाला पहाट तारा असं म्हणतात? तर शुक्र ग्रहाला म्हणतात पहा. भारतातील पहिला खत कारखाना कोठे सुरू करण्यात आला? तर सिंद्री या ठिकाणी सुरू करण्यात आला. कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतामध्ये खिलाफत चळवळ चालू झाली? तर तुर्किस्तान. 52 दरवाजे शहर कोणत्या शहराला म्हटलं जातं? तर छत्रपती संभाजीनगर. कोणत्या जिल्ह्याला ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो बीड जिल्ह्याला ओळखले जाते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर परिवलन असं म्हणतात. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याला परिभ्रमण असं म्हणतात. जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? 5 जूनला साजरा केला जातो. महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना. भारतामधील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य कोण होते? तर दादाभाई नौरोजी होते.
कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचं माहेरघर असं म्हटलं जातं? तर इंग्लंड. प्रश्न क्रमांक 300 नंबर आहे मित्रांनो. राजा रवी वर्मा हे सुप्रसिद्ध कोण होते? चित्रकला होते पहा. केदारनाथ हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड राज्यामध्ये. जनगण मन सर्वप्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? तर 1911 मध्ये मित्रांनो हे गायण्यात आलं होतं. ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण होते? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. बंगालच्या फाळणीची मूळ संकल्पना कोणाची होती? तर विल्यम वार्ड यांची होती पहा. कृषी वित्तपुरवठा करणारी सर्वोच्च शिखर बँक कोणती आहे? तर नाबार्ड ही बँक आहे. महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे कधी साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो 2 जानेवारीला हा जो काही दिन आहे बघा हा साजरा केला जातो. बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर आसाम या राज्याशी संबंधित आहे. लक्षात ठेवा मित्रांनो आसाम. महाराष्ट्रामधील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर शिरपूर या ठिकाणी आहे. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं? तर लाला लजपत रायने लिहिलेले पहा. भारताची फुलराणी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सायना नेहवाल. पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातात? ते ॲर्निथॉलॉजी असं म्हटलं जातं. नॅशनल हेराल्ड हे जे काही वृत्तपत्र आहे कोणी चालू केलं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चालू केलं होतं. मिताली एक्सप्रेस कोणत्या 2 देशादरम्यान धावते? भारत आणि बांगलादेश याचं योग्य उत्तर आहे पहा. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता तत्व भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारले आहेत? तर फ्रान्स या देशाकडून स्वीकारलेली आहेत. प्रश्न क्रमांक 315 आहे. भारतामध्ये राजकीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते. दक्षिण आफ्रिकेमधून महात्मा गांधी भारतामध्ये कधी आले होते? 1915 मध्ये. कोणत्या गव्हर्नर जनरलने भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलवली? तर लॉर्ड हार्डिंग दुसऱ्याने ही हलवली आहे. महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1962ला झाली पहा. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर 73व्या घटना दुरुस्तीनुसार. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर 1961 याचं योग्य उत्तर आहे. ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी किमान किती वर्ष पूर्ण असावी लागते? तर 18 वर्ष पूर्ण असावी लागते पहा. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे? स्थायी समिती. महाराष्ट्र राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? तर बघा दे.ना. चौधरी हे होते. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर विस्तार अधिकारी असतात. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा J.M. केन्सला या ठिकाणी ओळखले जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागामधील पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? तर फैजपूर या ठिकाणी झाले. कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात? तर रायगड. राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? मुख्यमंत्री असतात पहा. 1857च्या उठावादरम्यान भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॅनिंग होते पहा. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? लॉर्ड रिपनला ओळखले जाते. पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो हे आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे पहा. ओझोन वायूच्या थरामुळे कोणती किरणे पृथ्वीवर येऊ शकत नाही? तर अतिनील किरणे. भारतात आकारमानाने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? राजस्थान आहे पहा. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखक आहेत बघा मोहम्मद इक्बाल. मिशन इंद्रधनुष्य ही योजना कशाशी संबंधित आहे? तर लसीकरणाशी संबंधित आहे. पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते अशा स्थितीला काय म्हणून ओळखले जाते? त्याला उपसूर्य असं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये सार्क संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशामध्ये? तर नेपाळमध्ये पहा. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रामाबाई यांनी केलेली आहे. कांगारूची भूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? ऑस्ट्रेलियाला ओळखले जाते. कॉर्निव्हिल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर गोवा राज्यामध्ये साजरा केला जातो. केरळच्या किनारपट्टीला काय म्हणतात? तर मलबार असं म्हणतात. चला प्रश्न क्रमांक 343 आपके स्क्रीन के ऊपर. देशाच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये शिखर बँक कोणती आहे? IDBI बँक पहा. मार्लो मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1909चा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला काय म्हणून ओळखले जाते? तर चावडी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट बघा. पायोरिया हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर दात. लक्षात ठेवा पायरिया. भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाली होती? लॉर्ड डलहौसी.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो दादासाहेब फाळकेला ओळखले जाते. हडप्पा मोहनजोदडो हे ठिकाण सध्या कोणत्या देशामध्ये आहे? मित्रांनो हे पाकिस्तानमध्ये आहे. तिहार जेल कोणत्या शहरात आहे? हे दिल्लीमध्ये आहे. त्याच्यानंतर बघा मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे? तर महाभारत आहे. सालारजंग म्युझियम कोणत्या शहरामध्ये आहे? मित्रांनो हे हैदराबाद शहरामध्ये आहे. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर जपानला या ठिकाणी ओळखले जाते. मूलभूत कर्तव्य ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर रशिया या देशाकडून स्वीकारली आहे. मानवी मेंदूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर न्यूरोलॉजी असं म्हणतात. नेक्स्ट आहे बघा बंदी जीवन या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर सचिंद्रनाथ सन्याल हे आहेत. कोणत्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा अधिकार व्यक्त करण्यात आला? तर या ठिकाणी पहा 44वी घटना दुरुस्ती. प्रिझममधून प्रकाश किरणे गेल्यास कोणत्या रंगाचं सर्वात जास्त विचलन होतं? तर जांभळ्या रंगाचं विचलन होतं पहा. राज्य पोलीस यंत्रणेमध्ये सर्वोच्च पद कोणतं आहे? तर पोलीस महासंचालक हे आहे. अप्रत्यक्ष कराचा अंतिम भार कोणावर पडतो? तर ग्राहकावर पडतो. रब्बी फुटबॉल या खेळामध्ये एका संघामध्ये किती खेळाडू असतात? तर 15 खेळाडू असतात. सर्वात जास्त वेळा IPLचा किताब पटकावणारा संघ कोणता आहे? तर मुंबई इंडियन्स मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. मानदेशी एक्सप्रेस म्हणून कोणत्या महिला धावपटीला ओळखलं जातं? तर ललिता बाबरला या ठिकाणी मित्रांनो ओळखलं जातं. पंकज अडवाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहे. चला प्रश्न क्रमांक 381 आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे? प्रीतिसिंगम. पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर छत्रपती संभाजीनगर. मानवी शरीरामध्ये हाडाशी हाड जोडणारी होती म्हणजेच काय? अस्थिबंध. देवदासी प्रथेविरुद्ध कोणत्या समाज सुधारकाने लढा दिला होता? तर वीरा शिंदे याचं योग्य उत्तर मित्रांनो. GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? अर्थमंत्री असतात. अखिल भारतीय सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरदार वल्लभभाई पटेलला ओळखले जाते. वेटिंग फॉर अ व्हिसा हे कोणाचं आत्मचरित्र आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहा. वाचन प्रेरणा दिवस कधी साजरा केला जातो? तर 15 ऑक्टोबरला हा साजरा केला जातो. 5 नद्यांची भूमी म्हणून कोणत्या राज्याला संबोधलं जातं? पंजाबला संबोधलं जातं. नेपाळच्या संसदेला काय म्हणून संबोधलं जातं? राष्ट्रीय पंचायत. कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेस हिंदू लीड या टोपण नावाने ओळखलं जातं? तर डॉक्टर रखमाबाई. अल्झायमर हा कोणत्या अवयवाशी संबंधित विकार आहे किंवा रोग आहे? मेंदू. TB हे खालीलपैकी कोणत्या रोगाचं संक्षिप्त रूप आहे? तर क्षयरोग. मानवी शरीरामधील सर्वात लहान ग्रंथी जर कोणती आहे? तर पीयूषिका. आणि सर्वात मोठी कोणती मित्रांनो? यकृत हे पहा. भारतीय घटना समितीचे सचिव कोण होते? तर HVR अय्यंगार होते. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? तर शरयू नदीकाठी वसलेले पहा. त्याच्यानंतर बघा लोटस टेम्पल हे प्रसिद्ध स्थळ कोणत्या शहरात आहे? मित्रांनो हे दिल्लीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये अडथळा शोधण्यासाठी कोणत्या उपचार पद्धतीचा वापर केला जातो? तर सोडियम 24चा या ठिकाणी वापर केला जातो. भारतामधील पहिलं विशेष आर्थिक क्षेत्र सेज हे कोणत्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं? तर गुजरातमध्ये. रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान मित्रांनो. कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते? तर कलम 280. महाराष्ट्रामध्ये 34वी जिल्हा परिषद पालघर आहे. त्याच्यानंतर बघा ऑर्थर सरोवर म्हणून कोणत्या जलाशयाला ओळखलं जातं? भंडारदरा. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट बघा मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना कोणी केली? तर नवाब अब्दुल मलिकनी. लीडर हे जे काही वृत्तपत्र आहे कोणी चालू केलं? तर मदन मोहन मालवीय यांनी. न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? जेम्स चॅडविक. मधमाशी पालनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणून संबोधले जाते? तर एपिकल्चर. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक म्हणून विक्रम साराभाई यांना ओळखतात. त्याच्यानंतर हे समर सौदामिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरोजिनी नायडूला. कोणत्या खेळाडूला टर्बनेटर म्हणून ओळखले जाते? तर हरभजन सिंगला ओळखले जाते बघा. दिल्ली येथील जामा मस्जिदची निर्मिती कोणी केली आहे? तर शहाजनने केलेली पहा. छत्रपती संभाजीनगर या प्रादेशिक विभागामध्ये किती तालुके आहेत? तर 76. 4 नगरातले माझे विश्व हे कोणाचं आत्मचरित्र आहे? तर जयंत नारळीकर.
नेक्स्ट बघा, नरसोबाची वाडी येथे कोणत्या 2 नद्याचा संगम होतो? कृष्णा प्लस पंचगंगा. महाराष्ट्रातील पहिलं कॅशलेस गाव कोणतं आहे मित्रांनो? सई हे आहे. जम्मू काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशाचं विभाजन कधी झालं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 31 ऑक्टोबर 2019. पाणी पंचायत संकल्पना कोणी विकसित केली? तर विलासराव साळुंखे यांनी विकसित केली. छत्रपती शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं? तर यशवंतराव. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरो. संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 24 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. वसईचा तह कोणत्या वर्षी घडून आला? तर 1802 मध्ये घडून आला. भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? तर महादेव गोविंद रानडे यांनी केली. सतीबंदीचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? लॉर्ड विल्यम बेंटिंकनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये कुठं? महू या ठिकाणी. रत्नमालिका आणि कवी राजमार्ग या ग्रंथाची रचना कोणी केली? तर अमोघ वर्ष यांनी. भारत व पाकिस्तानची निर्मिती कोणत्या योजनेअंतर्गत झाली? तर माउंट बॅटन योजना. नोटबंदीची घोषणा कधी करण्यात आली? तर 8 नोव्हेंबर 2016ला. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं पूर्ण नाव काय आहे? तर विष्णू भिकाजी गोखले. भारताने नव्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला तेव्हा भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंग होते. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? तर ओडिसा. नेक्स्ट बघा, अभय घाट कोणत्या 2 महान नेत्याची समाधी स्थळ आहे? तर बघा, मोरारजी देसाई यांचं आहे पहा. लक्षात ठेवा, मोरारजी देसाई. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर कोण होते पहा? सर ऑर्सबोर्न स्मिथ होते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करत असते. 35 आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती गण आहेत? यामध्ये मित्रांनो 18 गण आहेत. भारतामधील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान राज्यामध्ये सर्वात लांब कालवा आहे. नाथसागर जलाशय हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नाथसागर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अजीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, रेटिनॉल आहे पहा. लक्षात ठेवा, रेटिनॉल. कोणत्या भारतीय नेत्यास विरोधी पक्ष नेता ही पदवी बहाल करण्यात आली होती? तर गोपाळकृष्ण गोखले याचं योग्य उत्तर आहे पहा. भारतामध्ये नीती आयोगाची स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 2015 झाली होती. व्हिक्टोरिया मेमोरियल कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो कोलकाता या शहरामध्ये आहे. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? तर रत्नागिरीला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे. संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर नांदेड जिल्ह्याला मित्रांनो या ठिकाणी ओळखले जाते. भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर के.सी. नियोगी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणतं आहे? तर राजस्थान हे पहिलं राज्य आहे. तिचा स्वीकार करणारं दुसरं राज्य कोणतं आहे? आंध्र प्रदेश हे दुसरं राज्य आहे. राजाराम मोहन राय यांनी ब्रह्मो समाजाची स्थापना कधी केली होती? तर 28 ऑगस्ट 1828ला केली होती. कोणतं शहर रक्ताचं शहर म्हणून ओळखलं जातं? तेजपूर हे शहर बघा रक्ताचं शहर म्हणून ओळखलं जातं. माझा लढा हे कोणाचं आत्मचरित्र आहे? तर हिटलरचं हे आत्मचरित्र आहे पहा. नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो? तपकिरी रंगाचा या ठिकाणी वापर केला जातो. महाराष्ट्र राज्याची मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक शाळा कोणत्या ठिकाणी आहे? मुंबईमध्ये आहे. शेक्सपियरच्या हेमलेट या कादंबरी नाटकाचं मराठी भाषेमध्ये विकारविचलित म्हणून भाषांतर कोणी केलं आहे? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी केला आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, गोपाळ गणेश आगरकर यांनी. 52 कशी हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचा आहे. कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली आहे? तर मदनलाल धिंगरा. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम ग्रामपंचायतीचे संबंधित आहे? तर कलम 40 मित्रांनो ग्रामपंचायतीशी संदर्भामध्ये आहे. अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे पहिलं राज्य कोणतं आहे? छत्तीसगड हे पहिलं राज्य पहा. वातावरणामधील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? तर हायग्रोमीटर हे वापरलं जातं. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली आहे? तर बघा C.R. दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली आहे. आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे? तर चार्ल्स मेंडेलने हा सिद्धांत मांडलेला पहा. श्री क्षेत्र माहूर येथे कोणत्या देवीचे शक्तिपीठ आहे? मित्रांनो तर रेणुका याचं योग्य उत्तर आहे पहा. ग्रेट बॅरियर रीफ प्रवाळ बेटांची रांग कोणत्या खंडामध्ये आढळते? तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळते. नेक्स्ट बघा, बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
तर कर्नाटक राज्यामध्ये पहा. त्याच्यानंतर बघा, कंधार दरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहा. आवळ्यामध्ये कोणतं आम्ल असतं? तर ॲस्कॉर्बिक आम्ल आवळ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. हॉर्नबिल सण हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? नागालँड राज्यामध्ये साजरा केला जातो. प्रसूतीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर गायनाकोलॉजी असं म्हणतात. लक्षात ठेवायचं, गायनाकोलॉजी. सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर लुवेन हॉकने याचा शोध लावलेला आहे पहा. एकता स्थळे कोणत्या समाधी स्थळाचं नाव आहे? तर ग्यानी झैलसिंग याचं योग्य उत्तर आहे. हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर बासरी वाद्याशी संबंधित आहे. महात्मा गांधीजींनी सत्याग्रह शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये केला? तर आफ्रिका या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पहा. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड दर किती वर्षांनी होते? तर 4 वर्षांनी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. बरोबर. UPSCचे अध्यक्ष आणि सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 6 वर्षांचा कार्यकाळ असतो. व्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने कोणता आदेश अत्यंत महत्त्वपूर्ण आहे? तर रिट्स ऑफ हॅबिस कॉर्पस याचं योग्य उत्तर आहे पहा. जिल्हा परिषदेतील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. स्वतंत्र भारतामधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या? 1952 मध्ये पार पडल्या. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थान कोण भूषवत असतात? तर लोकसभेचे सभापती भूषवत असतात. 500 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? तर RBI गव्हर्नरची सही असते. गोल्ड फील्ड ही चांदीची खाण कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटकमध्ये. कोणत्या ब्रिटिश व्हाईसरॉयने रेल्वे बोर्डाची स्थापना केली? तर लॉर्ड कर्झन. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरादरम्यान प्रस्तावित आहे? तर मुंबई अहमदाबाद. 1789 मध्ये मुंबई प्रांतामध्ये सुरू झालेलं पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं? बॉम्बे हेराल्ड. लक्षात ठेवा, 1789 मध्ये. 1872 मध्ये एका पठाणाने कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? तर लॉर्ड मेयोची हत्या केली होती पहा. प्रश्न क्रमांक 484 आहे. भारत छोडो चळवळीदरम्यान सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती आहे? 182 मीटर इतकी पहा. गर्जा महाराष्ट्र हे कोणत्या शाहिराने लिहिलं आहे? तर कृष्णराव साबळे यांनी हे लिहिलं आहे. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कधी करण्यात आली होती? तर 26 जानेवारी 1950 करण्यात आली होती. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कुठे स्थित आहे? मित्रांनो हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे. विदर्भामधील पंढरपूर म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर धापेवाडा याचं योग्य उत्तर आहे. पेच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो हे नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक कोणाचं आहे? तर महात्मा फुले यांचं आहे. नौटंकी आणि रासलीला हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संदर्भात आहे? तर उत्तर प्रदेश राज्याशी संदर्भात आहे. भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? राजस्थानमध्ये बघा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. प्रश्न क्रमांक 495 आहे. अंकाई टांकाई हे महाराष्ट्रातील किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? तर ही कोल्हापूर आहे. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण हे होते पहा. पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? 21 ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 500 बघा. भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण आहे? तर दुर्गा बॅनर्जी. मित्रांनो तुम्ही 500 प्रश्न बघितले. अजून 500 प्रश्न आहेत बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्हाला यामधून तुमचे सगळे मार्क कव्हर होणार आहेत पहा. हेच प्रश्न रिपीट होत असतात. फक्त तुम्ही ऐकत चाला. नक्कीच तुमच्या या ठिकाणी रिव्हिजन भरपूर प्रमाणामध्ये चांगली होणार आहे. अजून 500 प्रश्न आहेत. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा. या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कुणी लावला? तर जेम्स वॅटने. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी पहा. उल्कापातामुळे निर्माण झालेलं लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये पहा. डायलिसिस ही जी काय उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरतात? मित्रांनो मूत्रपिंडाच्या आजारासाठी वापरली जाते. महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर आहे पहा. विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर APJ अब्दुल कलाम यांचं मित्रांनो योग्य उत्तर होईल. झाकीर हुसेन कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर मित्रांनो ते तबला वाद्याशी संबंधित आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये पहा. रेड क्लिफ लाईन भारत आणि कोणत्या देशाची सीमा ठरवते? तर पाकिस्तान. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? मित्रांनो, हा नर्मदा नदीवरती बांधण्यात आलेला आहे. डुरंड ही जी काय रेषा आहे कोणत्या दोन देशांना विलग करते? तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. लिंबाच्या रसामध्ये कोणतं आम्ल असतं? तर सायट्रिक आम्ल असतं पहा. झुलन गोस्वामी ही महिला कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. हरवलेल्या बालकांना शोधून कुटुंबापर्यंत पोहोचवणे हे कार्य कोणत्या मोहिमेअंतर्गत केलं जातं? तर ऑपरेशन मुस्कान. महाराष्ट्र राज्याचे फूल तामण हे कोणत्या रंगाचे आहे? तर मित्रांनो, हे जांभळ्या रंगाचं आहे. हेमकालचा हा प्रकल्प महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये पहा. महाराष्ट्रामध्ये कोणत्या संतांची पंजाब राज्य म्हणजे मंदिरे आढळून येतात? तर संत नामदेव. भारतामध्ये तिन्ही सेनादलाचे सरसेनापती कोण असतात? तर राष्ट्रपती. याचं योग्य उत्तर होईल पहा. प्रश्न क्रमांक 520 आहे. इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे? तर शुक्र ग्रह आहे. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुण्यामध्ये मित्रांनो आहे. सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? गडचिरोली हा जिल्हा आहे मित्रांनो. सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर लातूर आहे. शिर्डी हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहमदनगरमध्ये. प्रश्न क्रमांक 525 आहे. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? मित्रांनो, 6 वर्षाचा असतो. मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत ही आहे. संतती नियमाचा प्रचार आणि प्रसार कोणत्या समाजसुधारकांनी केला आहे? र. धो कर्वेंनी केलेला आहे पहा. प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांचं पूर्ण नाव काय आहे? तर किसन बाबूराव हजारे. प्रश्न क्रमांक 529 आहे. बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय आहे? तर मुरलीधर देवीदास आमटे. लक्षात ठेवा, मुरलीधर देवीदास आमटे. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर जिनवा या ठिकाणी आहे. हिंदू नेपोलियन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर स्वामी विवेकानंद यांना ओळखले जाते पहा. भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकारण्यात आला आहे? 22 जुलै 1947ला. राज्य पोलीस यंत्रणेमधील कोणतं पद रद्द करण्यात आलं आहे? तर पोलीस नाईक. भारतीय राज्यघटनेमधील वस्तू व सेवा कर संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? तर 101वी घटनादुरुस्ती. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर 1 एप्रिल 1935ला झाली. स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तर कार्बन मोनॉक्साईड हा वायू बाहेर पडतो. ग्रामपंचायतीची किमान आणि कमाल सदस्य संख्या किती असते? 7 ते 17 इतकी असते पहा. किती? 7 ते 17. तुकडोजी महाराजांचा समाधी असलेलं मुजरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. इंडिया गेट ही वास्तू कोणत्या शहरात आहे? तर दिल्ली या शहरामध्ये आहे. येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर परभणीमध्ये आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? तर भोगावती. जव्हार हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे. उनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर नांदेडमध्ये आहेत. आंबा घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कोल्हापूर आणि रत्नागिरी. सुपारीसाठी प्रसिद्ध असलेलं श्रीवर्धन हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये पेच येथील राष्ट्रीय उद्यानाचं नाव काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. परळी वैजनाथ महाराष्ट्रामधील ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, बीड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रादेशिक काजू संशोधन केंद्र कुठे आहे? तर वेंगुर्ला, सिंधुदुर्ग या ठिकाणी. बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे? त्रिपिटक हा आहे. हरिणीसाठी प्रसिद्ध असलेलं सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगलीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 553 आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? तर राजाराम मोहन राय यांनी केली आहे. आदी ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली होती? देवेंद्रनाथ टागोर यांनी. भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केली होती पहा. विजय घाट येथे कोणाची समाधी आहे? तर लाल बहादूर शास्त्री यांची. पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? संतूर वाद्य, नाही तर म्हणतात संतूर. बरोबर, संतूर वाद्य. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे मित्रांनो? तर हैदराबाद या ठिकाणी. लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर टेम्स या काठावर आहे पहा.
विजेचा थेम्स, लक्षात ठेवा थेम्स हे पहा. विजेच्या दिव्याचा शोध कुणी लावला? तर थॉमस एडिसनने लावला. भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विनोबा भावे यांना ओळखले जाते. क्रिकेट हा कोणत्या दोन देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा हा राष्ट्रीय खेळ आहे. आणि भारताचा कोणता मित्रांनो? हॉकी आहे. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? तर हंबीरराव मोहिते होते. कोणत्या समाज सुधारकाला लोकहितवादी म्हणून संबोधले जाते? तर गोपाळ हरी देशमुख. नेक्स्ट पहा, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान कुणी भूषवलं होतं? व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी भूषवलं होतं. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो हा नाशिकमध्ये आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर मित्रांनो ही लातूर जिल्ह्यामध्ये आहे. शिवनेरी आणि तोरणा हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? मित्रांनो हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. माहुली येथे कोणत्या दोन नद्याचा संगम होतो? कृष्णा आणि वेण्णा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो हे सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. महाराष्ट्रामधील सर्वात जुनी ग्रामपंचायत कोणती आहे? तर रहिमतपूर ही आहे. त्याच्यानंतर बघा, बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी कोणी आमंत्रण दिलं होतं? तर दौलत खान लोधी. माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट संतांचं पूर्ण नाव कोणाचं आहे बघा हे? तर मित्रांनो हे संत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव आहे. भारतामध्ये कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारलं होतं? तर राजस्थान राज्याने आकारलं होतं. भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कैलास सांकला यांना ओळखले जाते. मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महबूब उल यांना ओळखले जाते. पहा, क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश कोणता आहे? व्हेनेझुएला. भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. कायमधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने चालू केली होती? तर बघा या ठिकाणी कायावरून कॉर्नवालिस लक्षात ठेवायचं बघा, काका. बरोबर, काका लक्षात ठेवा. कायमधारा ही पद्धत लॉर्ड कॉर्नवालिसने चालू केली होती. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? 11 जुलैला. तैनाती फौजीची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती? तर लॉर्ड वेलसने मित्रांनो ही केली होती. पहा, मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर मित्रांनो 3 तालुके आहेत. चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली? तर असहकार चळवळ. आयुर्वेदाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो चरकला या ठिकाणी ओळखले जाते. कोणाला? चरकला. घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर BN राव होते. मित्रांनो कोण होते? BN राव. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कधी केला? तर 10 नोव्हेंबर 1659ला केला. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट पहा, केक व पाव यांना सच्छिद्र आणि हलके करण्यासाठी कशाचा वापर होतो? तर सोडियम बायकार्बोनेटचा या ठिकाणी वापर होतो. पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो? तर 59% भाग दिसतो. पॅरादीप हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसा राज्यामध्ये पॅरादीप हे बंदर आहे. घटनेमधील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 17. राज्यपालाचे पद तात्पुरते रिक्त झाल्यास तात्पुरतं पद कोण सांभाळतं? तर मुख्य न्यायाधीश हे सांभाळत असतात. रसायनांचा राजा असं कोणाला म्हणतात? तर सल्फ्युरिक ॲसिडला असं म्हणतात. चिपको आंदोलनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सुंदरलाल बोगुणे यांना ओळखले जाते. पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता आजार होतो? मित्रांनो कर्करोग होतो. पहा, धातू ओढून तार काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तन्यता म्हणतात. BCG लस ही कोणत्या रोगाचा प्रतिबंध करते? मित्रांनो क्षयरोग. वनस्पती आणि प्राणी यांचे आरंभीचं वय शोधण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तर कार्बन 14चा वापर या ठिकाणी केला जातो. नेक्स्ट आहे बघा, विषाणू संबंधित अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणून ओळखले जाते? तर व्हायरोलॉजी म्हणून ओळखले जाते. नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो दिल्ली या ठिकाणी. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं होतं? 1 जानेवारी 1949ला. नाबार्ड बँकेची स्थापना कधी झाली होती? मित्रांनो लक्षात ठेवा 12 जुलै 1982ला. प्रसिद्ध दलाल स्ट्रीट हे कोणत्या शहरात आहे? मित्रांनो हे मुंबई शहरामध्ये आहे.
नवीन 2000 रुपयाची नोट कधी चलनात आली होती? तर 10 नोव्हेंबर 2016ला आली होती आणि बंद पण झाली पहा. नेक्स्ट आहे पहा, 1868 मध्ये भारताचे सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजलं होतं? दादाभाई नौरोजी यांनी मोजलं होतं. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. नेक्स्ट आहे पहा, GST स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे? तर फ्रान्स आहे पहा. GST लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? आसाम राज्य आहे पहा. भारताचे अंटार्क्टिकावरील संशोधन केंद्राचं नाव काय आहे? तर मैत्री पहा. आशियातील सर्वात मोठं कृषी विश्वविद्यालय कोणतं आहे? तर हिस्सार आहे मित्रांनो. कोणतं? हिस्सार, हरियाणामधलं. दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर सिकंदराबाद या ठिकाणी पहा. सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या 2 नदीची खोरी वेगळी झाली आहेत? तर तापी आणि नर्मदा. जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलं आहे? तर सुवर्णरेखा याचं योग्य उत्तर आहे पहा. भारतातील तलावाचं राज्य कोणतं आहे? आंध्र प्रदेश हे तलावाचं राज्य आहे. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पॅसिफिक महासागर आहे पहा. जगातील सर्वात मोठं बेट कोणतं आहे? तर मित्रांनो ग्रीनलँड हे बेट आहे. भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? गडचिरोली जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? पुणे पहा. लोकसभा आणि राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य पाठवले जातात? तर 67 सदस्य या ठिकाणी पाठवले जातात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीबी का मकबरा हे जे काही ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पहा. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर रत्नागिरीमध्ये पहा. संतोषी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो फुटबॉलशी संबंधित आहे पहा. भारताचे मिसाईल मॅन हे कोण आहेत? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत पहा. चाबहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे? इराण या देशामध्ये स्थित आहे पहा. स्थळाचं नाव काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, शक्ती स्थळे इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, व्ही नारायण त्यांचं नाव आहे बघा. लक्षात ठेवा, व्ही नारायण. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर छत्रपती संभाजीनगर आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो द हेग या ठिकाणी स्थित आहे. संविधान सभेची बघा जी काय कल्पना आहे कोणी मांडली? तर मानवेंद्र रॉय यांनी ही मांडली आहे. संविधान समितीचे अँग्लो इंडियन सदस्य कोण होते? तर फ्रँक अँथनी होते पहा. घटना समितीचे पारशी सदस्य कोण होते? तर HP मोदी होते पहा मित्रांनो, HP मोदी. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. घटना समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये महिला किती हजर होत्या? तर 9 या ठिकाणी महिला हजर होत्या. घटना समितीचे एकूण कामकाज किती दिवस चाललं? तर 1082 दिवस, म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे चाललेलं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीची तरतूद कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर दक्षिण आफ्रिका. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी 11 मूलभूत कर्तव्ये देण्यात आलेली आहेत. संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो 6 वर्षाचा असतो. आपल्या भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून कोणाला ओळखले जाते? तर नीलम संजीव रेड्डी यांना ओळखले जाते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्ण होते मित्रांनो. भारतामधील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर मदुराई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांनी कोणत्या दिवशी शाहिस्तेखानाची बोटे छाटली? तर 5 एप्रिल 1663. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर तोरणा किल्ला जिंकला मित्रांनो 1646ला. पुढचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली? तर दंतीदुर्गने केली आहे. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले? तर कृष्ण प्रथमने बांधले. सातवहन घराण्याचे संस्थापक कोण होता? सिमुख होता. फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर अण्णाभाऊ साठे हे आहेत. आर्य समाजाचा बायबल म्हणून कोणत्या ग्रंथाला ओळखले जाते? तो सत्यार्थ प्रकाशला ओळखले जाते. सन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपालकृष्ण गोखले यांनी केली पहा. इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेची स्थापना कोणी केली होती? रास बिहारी बोस यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 651 आहे, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती? तर 31 डिसेंबर सन 1600ला झाली होती. प्लासीचे जी काही युद्ध मित्रांनो कधी झालं? तर 23 जून 1757ला झालं. बक्सरचे युद्ध कधी झालं मित्रांनो? तर 22 ऑक्टोबर 1764ला झालं.
1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? 31 मे 1857. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा लॉर्ड रिपनने कधी संमत केला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 18 मे 1882ला संमत केला. लॉर्ड कर्झन बंगालची फाळणी अधिकृत घोषणा कधी केली होती, कोणत्या तारखेला? तर 16 ऑक्टोबर 1905ला केली होती. चौरी चौरा घटना कोणत्या दिवशी घडली होती? तर 5 फेब्रुवारी 1922ला घडली होती. क्रिप्स मिशन भारतामध्ये कधी आलं? मित्रांनो 23 मार्च 1942ला भारतामध्ये आलं. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यामधून कधी मुक्त झाला होता? 19 डिसेंबर 1961ला मित्रांनो गोवा मुक्त झाला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्काचा जाहीरनामा कधी जाहीर केला? तर 10 डिसेंबर 1948ला जाहीर केला. किती लोकसंख्या मागे पंचायत समितीचा एक सदस्य निवडतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा 20,000. किती लोकसंख्या मागे जिल्हा परिषदेचा सदस्य निवडतात? तर मित्रांनो 40,000. जिल्हा नियोजन बघा, जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? पालकमंत्री असतात. जिल्हा नियोजन आणि मंडळाचे उपाध्यक्ष कोण असतात? तर विभागीय आयुक्त असतात. जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे सचिव कोण असतात? तर जिल्हा अधिकारी असतात. पंचायत राज संबंधित राज्य घटनेमध्ये कलम कोणतं आहे? तर 40 आणि 243 कलम मित्रांनो आपल्याला हे पाहायला भेटतं. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? लॉर्ड मेयोला ओळखले जाते. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतं? सरपंच भूषवतो. पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं? महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं. कर्नाटक राज्याला जिल्हा परिषदेला काय म्हणतात? तर महाकामा परिषद असे म्हणतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्लेग हा आजार कोणत्या प्राण्यामुळे होतो? तर उंदरामुळे मित्रांनो प्लेग होतो. सर्वात मोठा सस्तन प्राणी विचारला तर देवमासा आहे. तापमापीमध्ये कोणता धातू वापरतात? मित्रांनो या ठिकाणी पारा हा धातू वापरला जातो. हाडांच्या वाढीसाठी कोणतं जीवनसत्व महत्वाचं आहे? तर जीवनसत्व डी हे महत्वाचं आहे. कॉपर सल्फेटचं मराठी नाव काय आहे? मोरचूत हे नाव आहे मित्रांनो, लक्षात ठेवा मोरचूत. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारीला हा साजरा केला जातो. क्युलेक्स नावाचा डास चावल्यामुळे कोणता रोग होतो? मित्रांनो हत्ती रोग होतो. नेक्स्ट बघा, डायबिटीज असलेल्या व्यक्तीच्या रक्तामधील कोणता घटक नियंत्रणामध्ये राहत नाही? तर मित्रांनो शर्करा. लक्षात ठेवायचं आपल्याला, शर्करा नियंत्रणामध्ये राहत नाही. सोलर कुकरची पेटी आतील बाजू कोणत्या रंगाने रंगवलेली असती? तर बघा काळी असते बघा ती. आयोडीनच्या अभावामुळे कोणता आजार होतो? गलगंडा आजार होतो. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय असतं? सोडियम बायकार्बोनेट हे नाव असतं. धुण्याच्या सोड्याचं रासायनिक नाव काय आहे? सोडियम बायकार्बोनेट. लक्षात ठेवायचं सोडियम कार्बोनेट. आणि खाण्याच्या सोड्यामध्ये असतं बायकार्बोनेट. कोणत्या जीवनसत्वाचा संबंध दृष्टीशी येतो? अजीवनसत्व मित्रांनो. अजीवनसत्व गाजरामध्ये असतं. सिकलनेस व ॲनिमिया हा आजार कशाशी संबंधित आहे? मित्रांनो हा रक्ताशी संबंधित आहे. कशी? रक्त. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? क्लोरोफिल याचं उत्तर आहे. सर्वाधिक उष्णता आकर्षित करणारा रंग कोणता आहे? तर काळा आहे. बरोबर. स्वाईन फ्लूचा विषाणू कोणता आहे? तर H1N1 मित्रांनो स्वाईन फ्लूचा आहे. कोणत्या प्राण्याचं हृदय 4 कप्प्याचं असतं? तर मगरीचं या ठिकाणी बघा 4 कप्प्याचं हृदय. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे कुणी दिलेले वाक्य घोषणा आहे? सुभाषचंद्र बोस. शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते? बैरजी नाईक हे होते. पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? बासरी वाद्याशी संबंधित आहेत. उस्ताद बिस्मिल्ला खां कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? मित्रांनो हे शहनाई. पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? संतूर वाद्याशी संबंधित. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणाचं आहे? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं आहे. जगामधील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? तर 8,848.86 मीटर इतकी. 95वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं? तर या ठिकाणी लातूरमध्ये. आणि आत्ता बघा 99 होणार आहे हे साताऱ्यामध्ये. हे पण लक्षात ठेवायचं. 99 कुठं? सातारा जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, जगामधील सर्वात छोटा पक्षी कोणता आहे? हमिंग बर्ड आहे. कुत्रा चावल्यामुळे कोणता आजार होतो? आपल्याला माहिती आहे रेबीज हा आजार होतो. 1857च्या उठावादरम्यान भारतामध्ये कोणत्या गव्हर्नर जनरल होता? लॉर्ड कॅनिंग होता.
कोकण रेल्वे या ठिकाणी पहा, कोकण रेल्वेचं महाराष्ट्रामध्ये एकूण किती अंतर आहे? तर बघा 381 किलोमीटर आहे पहा, 381. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ग्रामीण भागामधील फैजपूर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टामध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला? तर 8व्या. कितव्या? 8व्या. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे? 3 वेळा. पाल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगावमध्ये मित्रांनो. आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमाद्वारे जाहीर केली जाते? तर कलम 360 याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर कोणतं आहे मित्रांनो? तर साल्हेर हे पहा, याचं योग्य उत्तर आहे पहा. डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? भूतान. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पेशींना सैनिक पेशी असं म्हटलं जातं? पांढऱ्या पेशींना म्हटलं जातं. सर्वाधिक वेळा IPLचा किताब जिंकणारा संघ आहे मुंबई इंडियन्स. मुंबई मेट्रो कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावते? तर वर्सोवा, घाटकोपर. महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले सभापती कोण होते? तर सयाजी लक्ष्मण सिलम हे होते. जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून कोण काम पाहतात? तर जिल्हा अधिकारीच पाहतात. स्टेट बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं होतं? तर बघा 2 जून 1956 या ठिकाणी करण्यात आलं होतं पहा. नेक्स्ट आहे पहा, केमोथेरपी उपचार पद्धती कोणत्या विकारासाठी वापरली जाते? कर्करोगासाठी मित्रांनो ही वापरली जाते. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट कधी प्रक्षेपित करण्यात आला होता? तर 19 एप्रिल 1975 या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आला होता. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर युवा दिवस. कधी असतो बघा? 12 जानेवारीला हा साजरा केला जातो. उधम सिंग यांनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती? ओडवायर याची हत्या केली होती पहा. भारतीय नागरिकत्व कायदा कधी संमत करण्यात आला? 1955 संमत करण्यात आला. सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? तर CV रमन याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, सारस पक्ष्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर गोंदिया याचं योग्य उत्तर आहे पहा. नाशिक शहराचे प्राचीन नाव काय आहे? तर गुलशनाबाद हे आहे. फेसबुक या सोशल मीडिया कंपनीचे नवीन नाव मेटा आहे पहा. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू भरलेला असतो? हेलियम हा वायू भरलेला असतो. ईशान्य भारतामध्ये स्थलांतरित झालेल्या शेतीला झूम शेती असे म्हणतात. पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं मित्रांनो? गृह खाते. महाराष्ट्र पोलीस दलाचं मुखपत्र म्हणून ओळखलं जाणारं मासिक कोणतं आहे? दक्षता. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य संख्या किती आहे? तर बघा 78 आहे पहा. ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय कोणत्या शहरात आहे? शांघाय. कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमिनीचा मालक बनला? तर रयतवारी. लक्षात ठेवा, रयतवारी. आशियातील सर्वात मोठं पक्षी अभयारण्य कोणतं आहे? भरतपूर आहे पहा. LPG घरगुती सिलेंडर बघा, आपला जो काही घरातला गॅस आहे त्याचं वजन किती असतं? तर 14.2 kg असतं. लायन प्लांट कोणत्या देशाचा राष्ट्रध्वज आहे? तर मित्रांनो श्रीलंका. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणाला म्हटलं जातं? महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटलं जातं. युनिव्हर्सल डोनर असं कोणत्या रक्तगटाला म्हटलं जातं? तर O रक्तगट मित्रांनो युनिव्हर्सल डोनर आहे. भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरावरून निश्चित केली जाते? अलाहाबाद. केंद्रीय कायदे मंडळात बॉम्बस्फोट करण्यात भगतसिंगचे सहकारी कोण होते? तर बटुकेश्वर दत्त होते पहा. भारतामध्ये घटनात्मकरित्या किती प्रादेशिक भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर 22 भाषांना या ठिकाणी मान्यता आहे पहा. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केली? तर आत्माराम पांडुरंग तडकरकर यांनी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो? अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये उगवतो. इन्शुलिनचा वापर कोणत्या आजाराच्या निदानासाठी केला जातो? तर मधुमेह. भारतामध्ये पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड विल्यम बेंटिक होते. कागदाचा शोध कोणत्या देशाने लावलेला आहे? चीन देशाने लावलेला आहे पहा. पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तमिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो. जालियनवाला बाग हत्याकांड कधी करण्यात आलं होतं? 13 एप्रिल
1919ला करण्यात आलं होतं. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला कोण आहे? तर कर्णम मल्लेश्वरी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भारतामधील 3 राजधानी असणारं पहिलं राज्य कोणतं आहे? आंध्र प्रदेश. कोविड-19 या आजाराचा पहिला रुग्ण चीनमध्ये आढळला होता. महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली? तर सरोजिनी नायडू यांनी दिली. पहा, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून कोणी संबोधलं? सुभाषचंद्र बोस यांनी संबोधलं. महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. पहा, रक्तदान करताना किती रक्त घेतलं जातं? तर बघा, 300 मिली रक्त या ठिकाणी घेतलं जातं. चिकनगुनिया आजाराचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो? एडिस इजिप्सी या डासामुळे होतं. पहा, सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती कालावधी लागतो? लक्षात ठेवा मित्रांनो, 8 मिनिटं 20 सेकंद या ठिकाणी कालावधी लागतो. पहा, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे सुरू करण्यात आलेली आहे? साताऱ्यामध्ये. पहा, प्रश्न क्रमांक 761 आहे, आगा खान पॅलेस महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, पुणे या जिल्ह्यामध्ये आगा खान पॅलेस पाहायला भेटतो. कुठं? पुणे. महाराष्ट्रामध्ये तोफखाना प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर हे जे काय प्रशिक्षण केंद्र आहे, देवळाली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. मानवी शरीरामधील सर्वात मोठं हाड कोणतं आहे? फिमर हे हाड आहे मित्रांनो. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं आहे? स्टेप्स. महाराष्ट्राचा भूभाग हा कोणत्या खडकापासून तयार झालेला आहे? बेसाल्ट या खडकापासून तयार झाला आहे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली होती? चंद्रशेखर आझाद यांनी केली होती. आर्य समाजाचे लढाऊ हिंदू धर्म असे वर्णन कोणी केलं आहे? तर भगिनी निवेदिता यांनी याचं वर्णन केलेलं आहे. 1757च्या उठावाचं प्रतीक म्हणून कोणतं चिन्ह वापरलं? लाल कमळ आणि चपाती. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? मित्रांनो, या ठिकाणी 7वा क्रमांक लागतो. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या ठिकाणी 149 रुपयाला तुम्हाला सगळं मटेरियल मिळणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आपला जो काही फोनपे गुगल पे नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्हाला 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि याचा स्क्रीनशॉट बघा तुम्हाला या ठिकाणी याच नंबरला सेंड करायचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे, यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, त्याचबरोबर मराठी व्याकरण आणि जीकेचे 10,000 प्रश्न असे टोटल बघा तुम्हाला सगळे प्रश्न देणार आहे मी. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, टाईम भरपूर कमी मित्रांनो. अभ्यासासाठी खूप महत्त्वाच्या नोट्स आपण बनवलेले आहेत. आता बघा, मी एवढं कष्ट करून हा व्हिडिओ बनवला आहे, परंतु सगळं काही शिकवणं या ठिकाणी शक्य नाही. काही नोट्स बरं तुम्हाला सुद्धा रिव्हिजन हाणावं लागणार आहे. होता होईल तेवढं आपण यूट्यूबला घेण्याचा प्रयत्न करतच आहोत, परंतु नोट्स तुम्हाला वाचल्यास अजून फायदा होईल. नेक्स्ट बघा, गणपतीपुळे समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. पहा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, ही घोषणा कोणी दिली आहे? तर लोकमान्य टिळक यांनी दिलेली. पहा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? आंबोली, सिंधुदुर्ग या ठिकाणी पडतो. पहा, सार्क संघटनेचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये? तर मित्रांनो, हे नेपाळ या देशामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर व्हर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक आहेत. मुलतान का सुलतान असं कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला म्हटलं जातं? तर वीरेंद्र सेहवाग. बरोबर. भारताचे पॅरिस म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? मुंबईला. महाराष्ट्रामध्ये चलनी नोटांचा कारखाना नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पॅसिफिक हा महासागर आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो, कोल्हापूर आहे. अरविंद केजरीवाल हे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत? आम आदमी पार्टी. बघा, हे दिल्लीचे पूर्व मुख्यमंत्री होते. आता या ठिकाणी रेखा गुप्ता नवीन या ठिकाणी बनलेले आहेत. भारतामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड कोणी काढलं होतं? रंजना सोनवणे. कोणत्या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे? तर इंडोनेशिया. जगामध्ये सर्वात मोठं फूल कोणतं आहे? रेपलिशिया आहे मित्रांनो. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? आशिया खंड आहे. पहा, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागावर इजा करतो? मज्जासंस्था. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे निद्रानाश हा रोग होऊ शकतो? तर मित्रांनो, ब जीवनसत्व. पेनिसिलिनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला. कोलारा या रोगाचा आकार कोणत्या चिन्हासारखा असतो? स्वल्पविराम. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिलं आहे? तर रवींद्रनाथ टागोर. भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले. पहा,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमधील महू या गावामध्ये झाला होता. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 20 मार्च 1927 केला होता. समता, जनता, प्रबुद्ध भारत, मूकनायक ही कोणाची वृत्तपत्रे आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी आणि कोणत्या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली होती? तर 23 ऑक्टोबर 1935 येवला या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुद्रणालयाचं नाव काय होतं? तर भारतभूषण प्रिंटिंग प्रेस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र कोणतं आहे त्याचं नाव सांगायचं आपल्याला, तर वेटिंग फॉर अ व्हिसा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई येथील सिडनेहॅम कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते? अर्थशास्त्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी व कुठे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली? तर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर या ठिकाणी घेतली. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड कधी झाली? तर 29 ऑगस्ट 1947. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते मित्रांनो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते मित्रांनो? सरदार पटेल हे होते. पहा, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश कोण होते? तर बघा, हरिलाल जे कानिया हे होते. पहा, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर ग.वा. मावळणकर हे होते. पहा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण होते. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? नाशिकराव तिरपुडे होते. पहा, मुंबई विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? ग.वा. मावळणकर होते. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी? तर नागपूरमध्ये मित्रांनो. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर नाशिकमध्ये. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं? गोदावरी नदीला म्हटलं जातं. पहा, राजवाड्याचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? कोलकाता. ओझोन थराचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? चार्ल्स फॅब्री आणि हेनरी बुईसनने लावला. पहा, भारताचे बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखले जाते? सरदार पटेल यांना ओळखले जाते. पहा, DNA चा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, फेडरिक मिशरने हा लावलेला आहे. पहा, कोरोना या आजाराचा विषाणूचं नाव काय आहे? तर सार्स-कोव्ह. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कधी झाली? तर 2 ऑक्टोबर 2014 रोजी झाली. पहा, पंतप्रधान जनधन योजनेची सुरुवात कधी झाली? तर 28 ऑगस्ट 2014 झाली. मित्रांनो, असेच बघा अजून 1000 प्रश्न बाकी आहेत. पहा, आता शिक 821 झालेली आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पहा, जो टिकेल तोच या ठिकाणी आपल्याला त्याचा नोकरी लागणार आहे. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी जो हलगर्जीपणा करेल तो 1-1, 2-2 मार्कांनी हुकणार, काही उपयोग होणार नाही. बघा, 821 नंबरचा प्रश्न आहे. आत्मनिर्भर भारत योजनेची सुरुवात कधी झाली? तर 12 मे 2020 झाली. पहा, सिक्युरिटी अँड एक्सप्लेन बोर्ड ऑफ इंडिया सेबीचं मुख्यालय मुंबईमध्ये स्थित आहे. पहा, त्याच्यानंतर बघा, गेटचं रूपांतर जागतिक व्यापार संघटनेमध्ये कधी झालं? तर 1 जानेवारी 1995 झालं. पहा, सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंचायत समितीचे उपसभापती. बरोबर. सरपंच समितीचे सचिव कोण असतात? विस्तार अधिकारी असतात. उस्ताद अमजद अली खां कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? मित्रांनो, सरोद वाद्याशी संबंधित आहे. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मित्रांनो, आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे. पहा, भारताचा राष्ट्रीय सस्तन प्राणी कोणता आहे? हनुमान लंगूर. भारताच्या राष्ट्रीय चिन्हावर कोणत्या प्राण्याची प्रतिकात्मक चित्र आहेत? तर प्रतिकात्मक चित्र आहेत बैल आहे बघा, घोडा आहे, हत्ती आणि सिंह आहे. पहा, लातूर या ठिकाणी किल्लारी भूकंप कधी झाला होता? तर 30 सप्टेंबर 1993 झाला होता. पहा, पुणे जिल्ह्यामधील माळिनगाव येथे भूस्खलनाची घटना कोणत्या दिवशी घडली? मित्रांनो, 30 जून 2014 ही घटना घडली आहे. पंडित नेहरू यांच्या निवासस्थानाचं नाव काय होतं? आनंद भवन हे होतं. पहा, आधार कार्डवरील आधार क्रमांक 12 अंकी असतो. भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर 25 उच्च न्यायालय आहेत. पहा, हैदराबाद विलिनीकरण करण्यासाठी भारत सरकारने कोणतं ऑपरेशन राबवलं? ऑपरेशन पोलो.
द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. कोण होते? यशवंतराव चव्हाण. नेक्स्ट पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर होते सी.डी. देशमुख. देना बँक आणि विजया बँक यांचे कोणत्या बँकेमध्ये विलिनीकरण करण्यात आलं? तर बँक ऑफ बडोदा. हिमोफिलिया हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मित्रांनो, के जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. 15व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत? अरविंद मेहता हे आहेत. बरोबर. नेक्स्ट पहा, अजिंक्य तारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ऊसापासून बनवलेल्या साखरे रासायनिक दृष्ट्या काय म्हणतात? लॅक्टोज असं म्हणतात. पहा, भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग यांचं आत्मचरित्राचं नाव काय आहे? टेस्ट ऑफ माय लाईफ. कोकण रेल्वे महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यातून धावते? तर मित्रांनो, या ठिकाणी पहा 6. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून कोणी सत्याग्रह केला होता? तर साने गुरुजी यांनी सत्याग्रह केला होता. भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? लॉर्ड मॅकॉले. सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार पडतात? तर मित्रांनो, 3 प्रकार पडतात. वस्तू व सेवा कराची शिफारस कोणत्या समितीने केली? विजय केळकर समिती. राज्याचे विकास आयुक्त म्हणून कोणाला ओळखले जाते? मुख्य सचिव यांना ओळखले जाते. संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली होती? विनोबा भावे यांनी. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? मित्रांनो, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली होती? तर मोतीलाल नेहरू आणि C.R. दास यांनी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? मित्रांनो, हे जुन्नर तालुक्यामध्ये आहे. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला. पहा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. पहा, महाराष्ट्रामध्ये कोण कर्नाटकचा सिंह म्हणून प्रसिद्ध होते? तर गंगाधरराव देशपांडे. स्त्री बाल हत्या ग्रंथ कोणी लिहिला आहे? भाऊ दाजी लाड यांनी. गुरु शिखर हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे? तर अरवली. खंबाटकी घाट हा कोणत्या महामार्गावर लागतो? पुणे बेंगलोर. 1857च्या उठावाचं स्वातंत्र्य युद्ध कुणी म्हटलेलं आहे? तर स्वातंत्र्यवीर सावरकर. भारतीय प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? तर 82.30 पूर्व. बरोबर. भारताचे अंटार्क्टिकावरील संशोधन केंद्राचं नाव काय आहे? मैत्री. भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वर्षी झाली होती? 1984 मध्ये झाली होती मित्रांनो. भारतातील पहिलं जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कोणत्या नदीवर आहे? हे कावेरी नदीवरती. पहा, खालीलपैकी कोणत्या नदीला बंगालचे दुखासुर म्हणून ओळखतात? दामोदर नदीला. बरोबर. बिहारचे दुखासुर कोणती आहे? कोसी नदी मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा, कोसी. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे? मित्रांनो, हे पाडेगावमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. महाराष्ट्रातील कोणती नदी खच्चदरीतून वाहते? तर मित्रांनो, तापी नदी वाहते. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. भारतामधील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे? तर मित्रांनो, पितळखोरा ही प्राचीन लेणी आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणत्या टेकड्या आहेत? तर ग्वाविलगडच्या टेकड्या आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेला आहेत. इजिप्त देश हा कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर मित्रांनो, नाईल. 0 अंशाचे अक्षरवृत्त म्हणजे काय? तर विषुववृत्त. प्रश्न क्रमांक 873 आहे. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला काय म्हणतात? भूकंप नाभी असे म्हणतात. नर्मदा नदीचा उगम कोठे झाला आहे? अमरकंटक या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो. भारताला सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर बांगलादेशाची सीमा लागलेली. पहा, सूर्याच्या पृष्ठभागाचं सामान्य तापमान किती असतं? 6000 डिग्री सेल्सिअस. महाराष्ट्रामध्ये कोणतं अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखलं जातं? नांदूर मधमेश्वर. कोणत्या नदीला बिहारचं दुःखासुर म्हणतात? कोसी नदीला. औढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, हे हिंगोलीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. बिडी बनवण्यासाठी कोणत्या झाडाची पाने वापरली जातात? मित्रांनो, तेंदू या झाडाची पाने वापरली जातात. दख्खन पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर मित्रांनो, 86% भाग या ठिकाणी व्यापला आहे. किती? 86%. महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापलं आहे? तर 9.36% क्षेत्र व्यापलेले. पहा, कुंभारली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? मित्रांनो, सातारा आणि रत्नागिरी. फ्रेंडशिप गार्डन हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? छत्तीसगडमध्ये. पहा, तारापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघरमध्ये. पहा,
कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला किचकधरा असं म्हणतात? तर चिखलदरा. महाराष्ट्रामध्ये पश्चिम रेल्वेचं मुख्यालय मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? चर्चगेटमध्ये मित्रांनो. महाराष्ट्रातील मध्य रेल्वेचं मुख्यालय मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा CSMT. बरोबर. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोल्यामध्ये पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो 890 नंबरचा. शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो हे अहिल्यानगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्लुटो या ग्रहाची मान्यता कधी काढून घेण्यात आली? 2006 मध्ये. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली? तर हमीद दलवाईने केली आहे. कोणत्या ग्रंथीला मास्टर प्रधान ग्रंथी म्हणून ओळखलं जातं? पियुषिका. लिओनार्दो दा व्हिन्सी हा चित्रकला कोणत्या देशाचा होता? इटलीचा होता. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पहा. स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग मंत्री कोण होते? डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी होते पहा. महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? 9.36% क्षेत्र या ठिकाणी व्यापलेलं आहे. कुंभर्ली घाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर बघा सातारा रत्नागिरी. फ्रेंडशिप गार्डन मित्रांनो छत्तीसगडमध्ये. तारापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ते बघा पालघरमध्ये. कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला किचकधरा म्हणतात? तर चिखलदरा. महाराष्ट्रातील पश्चिम रेल्वे मुख्यालय मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो चर्चगेटमध्ये पहा. महाराष्ट्रातील मध्य रेल्वेचं मुख्यालय मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा CSMT मध्ये पहा. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोल्यामध्ये पहा. शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नगरमध्ये पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो. प्लुटो या ग्रहाची मान्यता 2006 ला काढून घेतली. शिखांचे नवे गुरु तेग बहादूर सिंग यांची हत्या कोणत्या मुघल बादशाहाने केली? तर औरंगजेब. कोकण रेल्वे मार्गावर सर्वात लांब बोगदा कोणता आहे? करबुडे. शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? आपलं महाराष्ट्र आहे पहा. कोणत्या बँकेला सरकारची बँक तसेच बँकाची बँक म्हणून ओळखलं जातं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तिला आपण बघा RBI असं म्हणतो. संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये कोणता ग्रंथ लिहिला होता? बुधभूषण. महाराष्ट्राची मदर तेरेसा म्हणून कोणाला ओळखलं जातं? सिंधुताई सपकाळ. हिऱ्यासाठी प्रसिद्ध असलेलं पन्ना हे शहर कोणत्या राज्यामध्ये? मध्य प्रदेश. गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती कधी करण्यात आली? 1911 मध्ये मित्रांनो याची निर्मिती करण्यात आली. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भालाफेक. हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असं कोणी सुचवलं? तर विदा सावरकर. कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लिहायच्या? तर डॉक्टर रखमाबाई. रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये अडथळे शोधण्यासाठी कोणत्या उपचार पद्धतीचा वापर केला जातो? तर सोडियम 24. लक्षात ठेवा सोडियम 24. 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी नियोजित आहे? तर मित्रांनो पॅरिसमध्ये नियोजित आहे. पृथ्वीवर 5वा महासागर म्हणून मान्यता देण्यात आलेला महासागर कोणता आहे? दक्षिण महासागर. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? तर शरयू. लक्षात ठेवा शरयू. इंद्रावती राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड राज्यामध्ये पहा. लोटस टेम्पल हे प्रसिद्ध स्थळ कोणत्या शहरात आहे? दिल्लीमध्ये मित्रांनो. प्रत्येक 1 अंश अंतरावर रेखावृत्तामधील स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक आहे? तर 4 मिनिटाचा फरक आहे पहा. राजाराम मोहन राय यांनी नवीन युगाचे अग्रेसर असं कोणी म्हटलं आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेले आहे पहा. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? विभागीय आयुक्त. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंचायत राज हे नाव कोणी दिलं? पंडित नेहरू. जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? पालकमंत्री असतात पहा. बरोबर. जिल्हा आमसभेचे सचिव असतात जिल्हाधिकारी. तोरणमाळ हे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. वैतरणा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ब्रह्मणवेल पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? हा धुळे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. धर्मशाळा क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश. कृष्ण क्रांती कशाशी संबंधित आहे? खनिज तेल उत्पादन. गुळाच्या बाजारपेठाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? कोल्हापूरला ओळखलं जातं पहा. अंतराळ संशोधनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? विक्रम साराभाई. भारतीय क्षेपणास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारतीय महासंगणकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विजय भटकर यांना.
हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं मित्रांनो? नॉर्मन बोरलॉग यांना. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर एम.एस. स्वामीनाथन. भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पाणी पंचायतचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? विलासराव साळुंखे. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? सॅम पित्रोदा. भारतीय पंचायत राज व्यवस्थेचे जनक म्हणून कोण आहेत? बलवंतराय मेहता. बरोबर. आधुनिक महाराष्ट्राचे जनक आहेत बघा बाळशास्त्री जांभेकर. भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्विलोकन कोणती पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर अमेरिकेकडून मित्रांनो न्यायालयीन पुनर्विलोकन ही पद्धत घेतली आहे. संविधान सभेची विशेष बैठक कोणत्या दिवशी पार पडली? 24 जानेवारी 1950. घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते? फ्रँक अँथनी. घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? एच.सी. मुखर्जी होते पहा. जीवाणूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणून ओळखले जाते? तर बॅक्टेरियोलॉजी असं म्हणतात. टेलिव्हिजन म्हणजे टीव्हीचा शोध हा कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? जॉन लॉगी बेअर्डने लावला बघा. गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावतीमध्ये पहा. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? तर श्रीवर्धन याचं योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यात हे सुद्धा कमेंट करून नक्कीच टाईप करा. पन्हाळा थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोल्हापूर. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली आहे? कर्मवीर भाऊराव पाटील. 1857चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होय असं कोणी म्हटलं आहे? तर न. र. फाटक यांनी म्हटलेले पहा. आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? विश्वास, एकता, बलिदान. प्रियदर्शनी या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं? इंदिरा गांधी. महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून कोणाला ओळखले जातं? तर विष्णू शास्त्री पंडित. भारतावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश कोण होता? मोहम्मद बिन कासिम. महाराष्ट्रावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश अल्लाउद्दीन खिलजी होता. मुस्लिम धर्मियाचं पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये? सौदी अरेबिया. मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? सेनापती बापटने केलेले पहा. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केलेली मित्रांनो? डॉक्टर पंजाबराव देशमुख. गोदावरी भीमा नद्याची खोरी वेगळी करणारी पर्वतरांग कोणती आहे? बालाघाट डोंगर. मित्रांनो गोदावरी आणि भीमाचं कोण वेगळं करतं? तर बघा बालाघाट डोंगर रांग. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती बघा? सातपुडा नाही तर म्हणतात साखरपुडा. कोणती आहे? सातपुडा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत मित्रांनो? तर धुळे जिल्ह्यामध्ये पहा. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? तर 26 जिल्हे होते. किती? 26. कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावर कोणतं शहर वसलेलं आहे? नरसोबाची वाडी. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे मित्रांनो? सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे पहा. युरी गार्गिन हा पहिला अवकाश यात्री कोणत्या देशाचा नागरिक होता? रशिया. सतीश धवन स्पेस सेंटर कोणत्या ठिकाणी आहे? तर श्रीहरिकोटा. चंद्र रोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? तर 50 मिनिटं या ठिकाणी उशिरा उगवतो पहा. भारतामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर माही. भारतातील पहिली तेलविहीर दिग्बोई कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो? आसाम राज्यामध्ये आहे. भारतातील प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे? ओडिसा. अलाहाबाद शहराचं नवीन नाव काय आहे? प्रयागराज. भारतातील सर्वात जास्त कापड गिरण्या गुजरात राज्यामध्ये आहेत पहा. भारतातील सर्वात जास्त वाघ मध्य प्रदेशमध्ये आहेत पहा. त्याच्यानंतर मित्रांनो गोल्डन सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जातं? अमृतसर. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये पहा. कर्नाटकामधील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? म्हैस. भारतातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम अहमदाबादमध्ये पहा. ब्रह्मदेशाचा थिवा राजाचा राजवाडा कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो सार्क संघटनेची स्थापना कधी झाली? 8 डिसेंबर 1985 झाली पहा. नेक्स्ट पहा जीएसटी परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय अर्थमंत्री असतात. पेटीएमचे संस्थापक कोण आहेत पहा? विजय शेखर शर्मा. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला होता? तर बघा R.K. षण्मुखम चेट्टी. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक कोण आहेत? प्रेमचंद्र रॉयचंद्र. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे?
तर बघा RC दत्त यांचा आहे पहा, RC दत्त. पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला? कर्नाटक राज्याने. कोणत्या अर्थतज्ञ लोकसंख्या शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते? जॉन माल्थस. बरोबर. 28 जून हा कोणाचा जन्मदिवस, राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो? तर PC महालनोबिस यांचा जन्मदिवस. वस्तू आणि सेवा कर म्हणजे GSTचं घोषवाक्य कोणतं आहे? वन नेशन वन टॅक्स आणि वन मार्केट. मूडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ड जीवनसत्व. माणसाच्या शरीरामध्ये सर्वसामान्य तापमान किती असतं? 98.6 डिग्री फॅरनहाईट. बरोबर. पृथ्वीवर 120 किलोग्राम वजन असलेल्या व्यक्तीचं चंद्रावर किती वजन भरण? तर 20 किलो वजन भरण पहा. म्हणजे 1/6 या ठिकाणी कमी होतं. त्याला या ठिकाणी इतकं भरतं पहा. रक्तदाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण आहे? बघा, स्पिग्नोमोमीटर आहे पहा. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांजपणा येतो? तर व्हिटॅमिन E. चष्मा बनवण्यासाठी कोणत्या काचेचा वापर केला जातो? फ्लिंट काच. बरोबर. नेक्स्ट पहा, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे? प्रीतिसंगम. नेक्स्ट बघा, देवदासी प्रथा विरुद्ध कोणत्या समाजसुधारकांनी लढा दिला? तर वीरा शिंदे. भारतीय संविधान भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलं होतं? महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं पहा. आणि 1000 नंबरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? तर क्लोरोफिल. डायलिसिस उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये वापरतात? तर मूत्रपिंड. मित्रांनो, 1000 प्रश्न आता आपण या ठिकाणी घेतलेले आहेत पहा. आणि बघा, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, तुमचं हार्दिक स्वागत. फक्त 149 रुपयामध्ये बघा आपण या ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सरळ सेवेचं सगळं साहित्य तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहे. अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी नोट्स असणार आहेत मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आपला फोनपे गुगल पे नंबर आहे 8275 55 8283 ह्या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, 149 रुपये सेंड करायचे आहेत पहा. 8275 55 8283 फोनपे गुगल पेला तुम्हाला सेंड करायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा. 149 रुपये तुम्हाला काहीच नाहीत बघा. यामध्ये तुम्हाला सगळं साहित्य भेटणार आहे. तुम्ही त्याच्या प्रिंट पण काढू शकता. अतिशय IMP आपण या ठिकाणी नोट्स बनवले आहेत पहा. जेवढे YouTubeचे व्हिडिओ झाले तेवढं सगळं आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. सोबत बघा, इंग्रजी व्याकरण असेल, जे काही महत्त्वाचे टॉपिक असतील ते सगळे आपण याच्यामध्ये टाकलेत पहा. तुम्हाला फक्त या नंबरला 149 सेंड करायचे आहेत. त्याच नंबरला बघा, त्याच पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि तुम्हाला 2 सेकंदामध्ये PDF या ठिकाणी मिळून जातील पहा. अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपण बनवले आहेत. सोबतच मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आता कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचं लोकार्पण करण्यात आलं. हा पूल कोणत्या ठिकाणी? याचं उत्तर कमेंट नक्की करा मित्रांनो. आणि आत्ताच्या आता फोनपेमध्ये जा, 149 रुपये या ठिकाणी पेमेंट करा आणि लगेच या ठिकाणी PDF किंवा नोट्स तुम्ही नक्की घेऊन टाका, जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल पहा. 149ला नोट्स असणार आहेत. फोनपे गुगल पे नंबर मी तुम्हाला सांगितलेलाच आहे, 8275 55 8283 या नंबरला 149 सेंड करा.